मी पुन्हा एकदा मनपूर्वक अभिनंदन करतो. सगळ्यांना जय भीम, लाल सलाम, जय शिवराय. आशा व्यक्त एकजूट जिंदाबाद. लढेंगे जीतेंगे. थांबतो. धन्यवाद. सांगा जनाचा ताठानी आमचा वाटा कुठाय हो. सांगा जनाचा ताठानी आमचा वाटा कुठाय हो. हे विचारण्यासाठी आलो ना आपण. काय विचारण्यासाठी आलो आपण जी सगळी संपत्ती या देशाची या जगाची संपत्ती आपण उत्पन्न करतो. कोण करतो? हे ऑफिसमध्ये बसलेले सगळे लोक करतात का? संसदेत बसलेले लोक करतात का? हे विधानसभेचे लोक करतात. तो फडणवीस करतो की तो शिंदे करतो की तो ठाकरे करतो? कोण करतो? आपण करतो ना. तर हे जे कष्टकरी आहेत त्यांना त्यांचा वाटा मिळत नाही. त्यामुळे आपल्याला या ठिकाणी उभारण्यात आपल्याला बसावं लागतंय. आणि म्हणून बावनदादा म्हणतात की सांगा आम्हाला बिर्ला बटाटा कुठाय हो. सांगा आम्हाला बिर्ला बटाटा कुठाय हो. सांगा धनाचा चाटानी आमचा वाटा कुठाय हो. सांगा धनाचा चाटानी आमचा वाटा कुठाय हो. सांगा धनाचा चाटानी आमचा वाटा कुठाय हो. कामशेताचं आमचा गळ, कामशेताचं आमचा गळ, चोर ऐकत घेऊन पळ. कामशेताचं आमचा गळ, चोर ऐकत घेऊन पळ. कामशेताचं आमचा गळ, चोर ऐकत घेऊन पळ. अरे धनचोराचा हा पळण्याचा फाटा कुठाय हो. धनचोराचा हा पळण्याचा फाटा कुठाय हो. सांगा धनाचा चाटानी आमचा वाटा कुठाय हो. सांगा धनाचा चाटानी आमचा वाटा कुठाय हो. न्यायवेशीला टांगलाय सदा, न्यायवेशीला टांगलाय सदा. मला त्याचा की आमचा वजा, मला त्याचा की आमचा वजा. न्यायवेशीला टांगलाय सदा, मला त्याचा की आमचा वजा. न्यायवेशीला टांगलाय सदा, मला त्याचा की आमचा वजा. अरे करा निवाडा अना तराजू काटा कुठाय हो. करा निवाडा अना तराजू काटा कुठाय हो. सांगा धनाचा साठानी आमचा वाटा कुठाय हो. सांगा धनाचा साठानी आमचा वाटा कुठाय हो. दोन्ही सारं तिकडं पळ, दोन्ही सारं तिकडं पळ. इथं भुकेने जिवडा पळ, इथं भुकेने जिवडा पळ. दोन्ही सारं तिकडं पळ, इथं भुकेने जिवडा पळ. दोन्ही सारं तिकडं पळ, इथं भुकेने जिवडा पळ. अरे दुकानवाले दादा आमचा आटा कुठाय हो. दुकानवाले दादा आमचा आटा कुठाय हो. सांगा धनाचा साठानी आमचा वाटा कुठाय हो. सांगा धनाचा साठानी आमचा वाटा कुठाय हो. इथं बिराड उघड्यावर, इथं बिराड उघड्यावर, इथं लुगडी लुगड्यावर, इथं लुगडी लुगड्यावर, इथं बिराड उघड्यावर, तिथं लुगडी लुगड्यावर, इथं बिराड उघड्यावर, तिथं लुगडी लुगड्यावर. अरे या लुगडीचा धुडकं पंख घाटा कुठाय हो. या लुगडीचा धुडकं पंख घाटा कुठाय हो. आणि सांगा धनाचा साठानी आमचा वाटा कुठाय हो. सांगा धनाचा साठानी आमचा वाटा कुठाय हो. इथं मिठात शिजते तुरी, इथं मिठात शिजते तुरी. तिथं मुर्गी काटा सुरी, तिथं मुर्गी काटा सुरी. इथं मिठात शिजते तुरी, तिथं मुर्गी काटा सुरी. इथं मिठात शिजते तुरी, तिथं मुर्गी काटा सुरी. अरे सांगा आम्हाला मुर्गी कटलेट काटा कुठाय हो. अरे सांगा आम्हाला मुर्गी कटलेट काटा कुठाय हो. आणि सांगा धनाचा साठानी आमचा वाटा कुठाय हो. सांगा धनाचा साठानी आमचा वाटा कुठाय हो. अशी ही सगळी आपली परिस्थिती आहे. पण या परिस्थितीने आपल्याला कमी जायचंय का? बावनदादा बघा आपल्याला एक वाट दाखवतोय. ही वाट कोणती आहे? ही वाट आहे सत्तेची. ते जेवढे वक्ते बोलले किंवा मागच्या 17 दिवसांपासून जे काही चालू असेल सगळ्यांचं हेच म्हणणं आहे की आपल्याला रस्त्याची लढाई तर लढायचीच आहे. पण जर आपल्याला असंच आयुष्यभर उन्हातानात काढायचं नसेल तर आपल्याला काय करावं लागेल? आपल्याला सत्तेत बसावं लागेल. आपले जे नेते जे लाल झेंड्याच्या खाली काम करतात त्यांना आपल्याला सत्तेत बसवावं लागेल. आणि फक्त तिथे थांबायचं नाहीये तर आपल्यापैकी देखील लोक सत्तेत बसायला पाहिजे. आपण स्वतःचं नेतृत्व करायला शिकायला पाहिजे. त्यामुळे वामनदादा काय म्हणतात बघा. वामनदादा म्हणतात शोध सारे साठे चला, शोध सारे साठे चला. आता सत्ते वाटे चला, आता सत्ते वाटे चला.
शोध सारे साठे चला आता सत्ते वाटे चला, शोध सारे साठे चला आता सत्ते वाटे चला. अरे वामन दादा आमचा घुगरी घाटा कुठाय हो, अरे वामन दादा आमचा घुगरी घाटा कुठाय हो. आणि सांगा धनाचा साठणी आमचा वाटा कुठाय हो, सांगा धनाचा साठणी आमचा वाटा कुठाय हो, सांगा धनाचा साठणी आमचा वाटा कुठाय हो, सांगा धनाचा साठणी आमचा वाटा कुठाय हो. आशा गट प्रवर्तक एकजुटीचा, कामगार एकजुटीचा, लाल बहुतेक की, लाल झेंडे की. धन्यवाद. मध्ये आपण जे काही पाहिलं की महाराष्ट्राचं विधानसभेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू झालेलं आहे आणि या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये राज्याचे विरोधी पक्षनेते आदरणीय वडेट्टीवार यांनी जी भूमिका घेतली की महाराष्ट्रातल्या आशा आणि गटप्रवर्तक 1.5 महिन्यापासून संपावर आहेत, सरकारने दखल घेतली पाहिजे, प्रश्न सोडवला पाहिजे. याबाबत महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री अजितदादा पवार यांनी जे उत्तर दिलेलं आहे त्या उत्तराचं संदर्भात आपण सर्व जाणतात की आशा गटप्रवर्तकांनी या काही मागण्या ज्या आपल्या आता आपण GR काढा म्हणतोय या आरोग्यमंत्र्यांनी लेखी स्वरूपाचं आपल्याला दिलेलं पत्र आहे आणि म्हणून राज्य सरकारने त्याचा GR काढावा ही आपली भूमिका आहे. 18 दिवसामध्ये या ठिकाणी अधिकृतपणे राज्य सरकार म्हणून आपल्याशी बोलायला कुणी आलेलं नाही, बोलवायला चर्चा करायला बोलवलं नाही. त्याच्या आधी 9 तारखेला मुख्यमंत्र्यांनी आपल्याला त्यांच्या वाढदिवसाच्या दिवशी 20,000 पेक्षा अधिक आशा गटप्रवर्तक ठाण्यामध्ये आलात. त्यावेळेस कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांसोबत आशा गटप्रवर्तक प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या सोबत आपल्याला आश्वासित केलं होतं की 2 कॅबिनेटमध्ये महाराष्ट्राचा हा निर्णय घेतो आणि आपला हा प्रश्न मार्गी लावू, काहीतरी बार्गेनिंग करूया. आपण त्याविषयी म्हटलो की लवकर तुम्ही निर्णय घ्या हे त्यांना आपण आवाहन केलं आणि त्यानंतर मुंबईमध्ये आपण येऊन बसलेलो आहोत. या संदर्भात गुरुवारच्या दिवशी राज्याचे मुख्य सचिव डॉक्टर नितीन करेल यांच्यासोबत चर्चा कृती समितीच्या आम्ही 5 पदाधिकाऱ्यांनी केली. त्यांना आशा आणि गटप्रवर्तकांना जो मोबदला मिळतो त्याची सरासरी आपण सांगितली आणि महागाईच्या काळामध्ये हे परवडणारं नाही. मुख्यमंत्री महोदयांनी आम्हाला 2 मीटिंगमध्ये निर्णय घेतो म्हणून सांगितलंय आणि आम्हाला जे कळालं की मागच्या मीटिंगमध्ये तुमच्यावरती जबाबदारी दिलेली आहे की प्रधान सचिवांनी मुख्य सचिवांनी या संदर्भातला कमिटी करून त्यांनी याचा अहवाल मंत्रिमंडळाला द्यावा हे सांगितलेलं आहे. याविषयी त्यांना आपण अवगत केलं आणि त्यांना आपण विनंती केली की मिळणारा मोबदला आणि महागाई प्रचंड फरक आहे. आरोग्यमंत्री महोदयांनी जे आम्हाला आश्वासन दिलं त्याचा GR काढा. त्या संदर्भामध्ये ते म्हटले की या संदर्भात काहीतरी आपल्याला जी रक्कम आहे त्याबाबत मुख्यमंत्री बोलले त्याचा विचार करावा लागेल. आम्ही त्यावेळेस बोललो की तुम्हाला जे काही द्यायचं असेल ते जाहीर करा आणि आशा गटप्रवर्तकांचा मागण्यांचा अंत पाहू नका. 1.5 महिन्यापासून रस्त्यावरची लढाई करत आहोत. नागपूरला मोठा मोर्चा 75,000 पेक्षा अधिक लोकांचा निघाला. त्यावेळेस सुद्धा आम्हाला सांगितलं की महिन्यात निर्णय घेतो. आरोग्यमंत्री म्हणतात की माझं काम मी केलेलं आहे. अजितदादा म्हणतात की गुलाबी साडीवाले आम्हाला त्रास देतात. मुख्यमंत्री म्हणतात की आम्ही 2 मीटिंगमध्ये तुमचा निर्णय फायनल करू आणि 18 दिवसात या ठिकाणी आम्हाला अधिकृतरित्या फक्त एकच मीटिंग होते. आणि म्हणून भगिनींनो आपल्याला जी अपेक्षा आहे म्हणून आपण सांगितलेलं आहे मुख्यमंत्र्यांच्या PAंना आणि सगळ्यांना आपण सांगत आहोत की चर्चेसाठी कृती समिती पुढाकार घ्यायला तयार आहे. तुम्ही जे काय म्हणाल तो प्रस्ताव तुम्ही द्या, आम्ही विचार करू आणि आशा गटप्रवर्तकांचा हा प्रश्न दिलेलं आश्वासन पाळा ही माफक अपेक्षा घेऊन आंदोलन आपलं सुरू आहे. आणि म्हणून आजच्या दिवसामध्ये हे आंदोलन आपण या ठिकाणी केलं. जी चर्चा झाली ती तुम्हाला आज सांगितली. उद्या सुद्धा विरोधी पक्षातले अनेक नेते आपल्याविषयी विधानसभेमध्ये आवाज उठवणार आहेत. त्याचप्रमाणे आयटकच्या वतीने आज नागपूरमध्ये अजितदादा पवार उपमुख्यमंत्र्यांचं निवासस्थानी आपल्या आशा आणि गटप्रवर्तक भगिनी त्या ठिकाणी बसून आहेत आणि महाराष्ट्राच्या सर्व लक्ष त्यांच्याकडे आहे की लवकरात लवकर दादांनी या संदर्भात जे दादा बोलतायत, दादा चुकीचं का बोलतायत याचं उत्तर आम्हाला माहीत नाही. म्हणून दादांनी लवकर भूमिका घ्यावी यासाठी त्या ठिकाणी साखळी घालण्याचं काम सुरू आहे. आझाद मैदानावरती हजारो महिला बसून आहेत.